माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथ महिमा श्री संत एकनाथ महाराज भाग 10 अभिवाचन करत आहे. श्रीनाथांची परमार्थ साधना. श्री एकनाथ महाराजांचे आचरण शुद्ध होते, चारित्र्य निष्कलंक होते. शांती क्षमा हा त्यांच्या वृत्तीचा स्थायी भाव. प्रचंड सुखाचा त्यांच्या जिभेवर सरस्वतीचा वास. समाज प्रबोधनातून लोकोद्धार करण्याची त्यांची आस. श्री सद्गुरू जनार्दन स्वामींच्या आदेशानुसार त्यांनी प्रवचन, कथा, कीर्तन, ग्रंथरचना सेवा सुरू केली. अत्यंत श्रुतिमधुर, प्रासादिक, अमोघ, पियुष वर्षिणी वाणी, उपमा, दृष्टांताच्या वर्षावातून वेदोपनिषद, शास्त्र, पुराण ग्रंथातील जीवन उत्कर्ष विचारांची मर्मस्पर्शी अभिव्यक्ती, आत्मीयतापूर्ण व्यवहार, सततचे अन्नदान यामुळे नाथांच्या घरात 18 पगड जातीच्या लोकांचा राबता वाढला. अबालवृद्धांना ज्ञानगंगेत भक्ती यमुनेच्या दिव्य प्रवाहात सुस्नात होण्याचे भाग्य लाभू लागले. मनबुद्धी चित्ताला हेलावून टाकणारी नाथांची अमृतवाणी होती. त्यांनी प्रबोधनाच्या माध्यमातून कर्मठतेच्या शृंखला तोडून टाकल्या. पांडित्याची प्रतिष्ठा वाढवली. पांडित्याचे स्तोम कमी केले. कधीही कोणाही भेद केला नाही. विरोधासाठी विरोधही केला नाही. निष्काम भावनेने शांतपणे निंदा नालस्ती विरोधाला क्षमा भावनेने विनम्रतेने जिंकीत समाज परिवर्तनाचे व्रत अंगीकारले. नाथांच्या हरिकीर्तन प्रसंगी उपस्थित सारा समाज भावमग्न होऊन हरिचिंतने रंगू लागला. कीर्तनाचे शेवटी लळित करण्याची पद्धत, त्यातूनच भारुडाचा उगम झाला. उद्धवाच्या विनंतीवरून नाथांनी भागवतावर प्रवचन केले. नाथांची कीर्तन, नामस्मरणावरील अभंग रचना, गवळणी, भारुडे, पुराण ग्रंथाची पारायणे, त्यावरील निरूपणे, केलेले लिखित भाष्य यामुळे अल्पावधीतच नाथांचा कीर्ती सुगंध दरवळू लागला. त्यांच्या घरी भाविक भक्तांचा राबता अधिक वाढला. सर्व दानात श्रेष्ठ शंददानाचे सदा वर्त त्यांच्या वाड्यात कायमचे सुरू. नाथांच्या घरी प्रत्यक्ष भगवंताचे वास्तव्य असल्यामुळे रिद्धी सिद्धी त्यांचे घरी चाकरी करू लागल्या. नाथांना कधी कोणत्याही प्रकारची चिंता अथवा कमतरता अशी कधी पडलीच नाही. नाथांची विद्वता, त्यांचा लोकसंग्रह, वाटा यशकीर्तीचा प्रभाव पाहून निंदकांनी द्वेष असूयेचे त्यांना नाना प्रकारे छळायला सुरुवात केली. परंतु विनयशीलता, सोशिकता, क्षमाशीलता, गुणग्राहकता, समदृष्टी, सर्व प्राणीमात्रात भगवंत पाहण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे निंदक गप्प बसू लागले. काहींचे हृदय परिवर्तन झाले, ते नाथांच्या अनुयायी बनले. नाही तर सर्वत्र साधू सत्पुरुषांना आपल्या समाजात निंदकांचा त्रास सहन करावा लागला असता. सर्वांच्या स्वर्णाच्या अग्निपरीक्षेप्रमाणे नाथांचे संतत्व अधिक शुद्ध सत्वमय बनले. आता बघूया नाथ जीवनातील काही अलौकिक चमत्काराचे प्रसंग आपण बघूया. संत श्री एकनाथांवर जगत आत्मा जगदीश्वराची पूर्ण कृपा होती. सद्गुरू श्री जनार्दन स्वामींचा वरदहस्त त्यांना लाभला होता. त्यांच्या लौकिक जीवनात अनेक अलौकिक चमत्कार घडलेले दिसून येतात. एक, नाथांच्या देवडीवर श्री गुरु दत्तात्रेय स्वतः चोपदार होऊन पहारा करीत असत. श्री जनार्दन स्वामी दासोपंतांना येथेच त्यांचे दर्शन झाले होते. 2, नाथांच्या सदाचाराने उत्कट भक्तिप्रेमाने बांधले गेलेले प्रत्यक्ष द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण परमात्मा श्रीखंड्या रूपाने सेवक बनून 12 वर्ष नाथांची सेवा चाकरी करीत होते. कावडीने रांजणात पाणी भरणे, चंदन उगळून देणे आदी संत सेवा कार्य करीत होते. 3, अलौकिक चमत्कार बरं. परमेश्वरी दृष्टांतानुसार कर्नाटकातील एका सावकाराकडून प्राप्त झालेल्या श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची स्थापना नाथांनी आपल्या वाड्यात केली. 4, सकल प्राणीमात्रामध्ये भगवंताचे दर्शन घेऊन त्यांना साष्टांग दंडवत घालणाऱ्या, मेलेल्या गाढवाला जिवंत करणाऱ्या दंडवत स्वामींना नाथांनी जिवंत समाधी घेण्याची आज्ञा केली व त्याप्रमाणे तो प्रसंग घडला. आता 5, याच प्रसंगामध्ये निंदा करणाऱ्या, ब्रह्महत्येचे पातक नाथांच्या मस्तकावर थोपणाऱ्या ब्राह्मणांच्या इच्छेनुसार नाथांनी पाषाणाच्या नंदीला गवत खायला लावले. नंदीने जलसमाधी घेतली. 6, वडिलांच्या श्राद्ध तिथीला केलेला स्वयंपाक नाथांनी भुकेलेल्या अस्पृश्यांना वाढला. त्यामुळे करभट ब्राह्मण संतप्त झाले.
त्यांनी नाथांवर बहिष्कार घातला. तेव्हा नाथांनी पितरांना आव्हान केले. नाथांचे पितर नाथांच्या घरी येऊन भोजन तृप्त करून गेले. 7. नित्याप्रमाणे गोदावरीत स्नान करून येणाऱ्या नाथांच्या अंगावर एक यवन पान खाऊन 108 वेळा थुंकला. शांती, क्षमा, दयेची मूर्ती असणाऱ्या नाथांनी त्यास क्षमापित केले व त्याचे हृदय परिवर्तन केले. 8. काशीची गंगा रामेश्वरास नेताना मरणोन्मुख गाढवाच्या मुखात गंगा तीर्थ घालून त्यांचा उद्धार केला. अंत्यजाच्या मुलाला उचलून जवळ घेऊन त्यास वाचवले. 9. एका अंत्यजास ब्रह्मराक्षसास मुक्ती प्रदान केले. 10. याशिवाय कुत्र्याच्या पाठीत तुपाची वाटी घेऊन धावणे, भुकेलेल्या ब्राह्मणाचा व चोरांचा साक्षात्कार इत्यादी अनेक प्रसंग श्री संत एकनाथ महाराजांच्या साधुत्वाच्या साक्षात्कारित्वाचा परिचारक आहेत. श्री संत एकनाथांची ग्रंथ संपदा कोणकोणती ते आपण बघूया. 1. चतुश्लोकी भागवत. मूळ भागवत जो स्कंद दुसरा आहे त्यातला अध्याय 9वा श्लोक 42 ते 45 श्री सद्गुरू श्री जनार्दन स्वामींच्या आदेशानुसार नाथांनी लिहिलेला हा पहिला ग्रंथ. त्र्यंबकेश्वरी क्षत्री सद्गुरूंचे सानिध्यात हा ग्रंथ पूर्ण झाला. श्रीमद भागवत महापुराणातील संदर्भानुसार भगवंताने ब्रह्मदेवास प्रथमतः चतुर्श्लोकी भागवत सांगितले. गुरुवाक्याने नाथांनी गुह्यत ज्ञानावर रोचक भाष्य करीत ते ज्ञान शेकडो वयातून सुलभ केले. 2. हस्तामलक. श्रीमद आद्यशंकराचार्य रचित नाहम मनुष्याच्या नचदेव यक्षे या चतुर्दश श्लोकांवर स्तोत्रावर नाथांनी या छोट्याशा ग्रंथात 550 ओव्यातून भाष्य करीत अध्यात्म स्वरूपाचे वर्णन केले. 3. शुकाष्टक. नैसर्ण्य गुणे पथिविंचरता को विधी को निषेधा असा चतुर्थ चरण असलेल्या शुकाष्टकार नाथांनी ग्रंथात सुबोध भाष्य केले. 5. आत्मसुख. छोट्या ग्रंथात जीवाचे खरे सुख कशात या विषयावर नाथांनी आत्मप्रचिती वर्णन केले. 6. स्वानंद लहरी. आत्म्याचे खरे स्वरूप कळून आल्यावर बद्ध, मोक्ष, स्वर्ग, नरक, सगुण, निर्गुण इत्यादी सर्व द्वैतभाव पाशा निवळते, जीवांची भ्रांत स्थिती मावळते या विषयावर नाथांनी 150 ओव्या निरूपण केले. 6. रुक्मिणी स्वयंवर. तुम्हा आम्हा सगळ्यांना परिचित पुस्तक. रुक्मिणी स्वयंवर या विषयावर अनेक काव्यग्रंथ उपलब्ध आहेत, पण नाथाकृत रुक्मिणी स्वयंवर सर्वोत्कृष्ट आहे. कारण ग्रंथाच्या अंतसाक्षीनुसार स्वयं श्री भगवंताने दृष्टांत देऊन नाथांना आदेश दिला की माझे विवाह वर्णन कर, तुला साफल्य प्राप्ती होईल. विद्या विनयने संपन्न नाथ काशी क्षत्री मुक्कामास असतात. तेथील कर्मठ ब्राह्मणांनी असूयेने नाथकृत भागवत टीका ग्रंथाचे हस्तलिखित गंगार्पण केले होते. गंगामायेने ते झेलले होते. तेथे व तेव्हाच परिणत अवस्थेत असताना प्रभू आत्म्याने नाथांनी रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाची रचना केली. प्रत्यक्ष भगवंताच्या आज्ञेवरून या ग्रंथाची निर्मिती झाली असल्याने हा ग्रंथ अत्यंत निरसाळ, प्रासादिक, अलौकिक आहे. कृष्ण रुक्मिणी स्वयंवरील या काव्यलिखाणामागे नाथांचा केवळ मनोरंजन हा हेतू नसून अद्वैत तत्वज्ञान सर्व जनास सुलभतेने सांगणे हाच हेतू. कृष्ण रुक्मिणी विवाह म्हणजे जीवशिवाचे ऐक्य ही त्यांची भूमिका. हा ग्रंथ विशेषतः स्त्री वर्गात सर्वाधिक लोकप्रिय. या ग्रंथाच्या पारायणाने अविवाहित मुलीचे लग्न संपन्न होतात असा दृढ विश्वास, श्रद्धा, विश्वास निर्माण केला गेला आहे. 7. एकनाथी भागवत. महर्षी वेदव्यासांच्या 18 पुराणापैकी श्रीमद भागवत हा महापुराण ग्रंथातील 11व्या स्कंदावर नाथांनी जे भाग्य लिहिले ते एकनाथी भागवत या नावाने प्रसिद्ध. नाथाकृत प्रशस्त ग्रंथात एकूण 31 अध्याय, 18,838 ओव्या. नाथांनी पैठणला या ग्रंथलेखनास प्रारंभ केला. ग्रंथराज काशी वाराणसी तीर्थक्षेत्री पूर्णत्वास प्राप्त केला. मूळ भागवताप्रमाणे नाथकृत भागवत आद्यंत अद्वैत भक्तिप्रधान ग्रंथातील विषय निरूपणातून नाथांनी मानवी जीवनाचे प्रापंचिक, लौकिक, पारलौकिक, पारमार्थिक पातळीवरील स्वरूप स्पष्ट केले. भागवत संप्रदाय, उपासना पद्धती, श्रद्धा, भक्ती, विरक्ती, पदेशानुभव, गुरुमहात्म्य,
आदी विषयांवर अत्यंत सुलभ रसाळ भाषेतून भाष्य केले. सत्संगतीचे श्रेष्ठत्व, नामभक्तीचा आदर्श समाजासमोर ठेवला. दुःख निवृत्ती सुखप्राप्तीचा सुगम मार्ग स्पष्ट करून सांगितला. जीव जगत जगात्मा जगदीश्वराचे स्वरूप व त्यांचा परस्पर संबंध स्पष्ट करून दाखवला. कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, ध्यानयोग परब्रह्माशी घडू शकणारे ऐक्य विशद करीत प्राधान्याने सर्वसामान्यांच्या उद्धारासाठी भक्तियोगाचा पुरस्कार, नामभक्तीचे श्रेष्ठत्व प्रतिपादन केले. अनासक्त जीवन, वैराग्य संपन्न निष्काम भक्तीला विशेष महत्त्व दिले. भक्ती ही माऊली अर्थात भक्तीला माऊलीचे स्थान देत भक्त भगवंताच्या परस्पर प्रेमाची भावपूर्ण वर्णने केली. ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, ईश्वराची भक्ती संसार भयापासून मुक्त करते. अनन्य भक्त नित्य मुक्त असतात. अभेद भक्ती चारी मुक्ती, चारी पुरुषार्थापेक्षा श्रेष्ठ. भक्तीमध्ये जीवनाची खरी सार्थकता अशा प्रकारचे निरूपण करीत नाथांनी आपल्या भागवतातून ईश्वर प्राप्तीचा भक्ती मार्ग सर्वजण सुलभ केला आहे. काशीच्या कर्मठ ब्राह्मणांना नाथांनी श्रीमद भागवतावर मराठीतून टीका लिहावी हे आवडले नाही. त्यांनी नाथांना काशीस आमंत्रित करून या ग्रंथाचे हस्तलिखित गंगा नदीत बुडवून टाकले. त्यांचा अवमान केला. पण गंगा मातेने ग्रंथाला तारले हे पाहून कर्मठांना पंडितांना नाथांच्या दिव्यत्वाची प्रचिती आली. ते नाथासमोर नतमस्तक झाले. या ग्रंथाची पालखीतून मिरवणूक काढली गेली. आज हेच ग्रंथ एकनाथ भागवत वारकरी संप्रदायाच्या प्रस्थानत्रयेतील एक विद्वैत मान्य ग्रंथ होय. याशिवाय दशावतार, एकादशी महात्म्य, महात्मा रुक्मा गद कथा, तुलसी महात्म्य, हनुमान जन्म, सांदीपिनी कथा, शिवपार्वती विवाह, गंगा गौरी कलह इत्यादी पौराणिक आख्याने नाथांनी सोप्या सुलभ अभंग वृत्तात वर्णन केले. ज्ञानेश्वराची प्रत शुद्ध केली ते सर्वविदित आहेच. भाग 8 भावार्थ रामायण ते आपण ऐकलेच आहे. नाथांच्या जीवनातील अखेरच्या कालखंडातील शेवटचा महत्त्वपूर्ण ग्रंथ म्हणजे भावार्थ रामायण होय. एकनाथी भावार्थ रामायण आपण श्रवण केले. अभिवाचनातून वेदात उदात्त माननीय मौल्यांची जननी असलेल्या भारतीय संस्कृती सभ्यतेच्या क्षेत्रात सर्व उत्कृष्ट ग्रंथ म्हणून मान्यता पावलेल्या, सर्वाधिक लोकप्रियता लाभलेल्या आदिकवी वाल्मिकी रचित रामायण या ग्रंथावर प्राकृत भाषेत टीका असलेला हा ग्रंथ भावार्थ रामायण म्हणून प्रसिद्ध झाला आणि तोच आपण अभिवाचनातून ऐकला. नाथांनी आपल्या निर्मळ अंतकरणाने, विशुद्ध आचरणाने, अखंड हरिचिंतनाने, उत्कट भावभक्तीने प्रभू श्रीरामाच्या हृदयामध्ये भरतासम स्थान निर्माण केले. प्रभूंनी प्रसन्न होऊन रामायणाचा भावार्थ शब्दबद्ध करण्याचा आदेश दिला. सद्गुरु कृपांकित नाथांनी विवेकपूर्ण, भक्तिपूर्ण, भाव अनन्य प्रेम निष्ठेने ओथंबलेल्या आपल्या विचार भावनांना शब्दरूप दिले. नित्य नूतन चिरंतन भावभक्ती समृद्धीपूर्ण असे भावार्थ रामायण साकार झाले. भावार्थ रामायणाने जिज्ञासू अर्थभक्ताच्या मनोबुद्धीची तृप्ती केली. पंडित यांचे गर्वहरण झाले. ज्ञान, विज्ञान, विवेक, वैराग्य, गुरुसेवा, गुरुकृपा साऱ्यांना प्रभू श्रीरामचंद्राच्या भक्तिरसात रंगून जाऊन आपला जन्म सार्थकी लावू इच्छिणाऱ्या धर्मप्रवण बालवृद्धांसाठी, साक्षेपी पुरुषार्थी धीरवीर वाचकांसाठी श्री संत एकनाथांनी कोदंडधारी रामायणाचे चरित्र भावार्थ रामायणात गायले. भावार्थ रामायण एक प्रासादिक महाकाव्य, महाराष्ट्र शारदेच्या कंठातील कौस्तुभमणी. या ग्रंथात भक्ती भावगंगा दुतंडी भरून वाहते. ग्रंथातील वैविध्य उत्कट प्रसंगातून नाथांच्या दिव्य प्रतिभेची, प्रभुदत्त प्रतिज्ञेची, रामभक्तीची साक्ष ठाई लक्षित आहे. ग्रंथात गंगेचे ज्ञान पावित्र आहे. यमुनेचे भाव माधुर्य, सरस्वतीचे मांगल्य निधान, प्रकृतीचे जाणवते. ही शुद्ध सात्विक अनिवार्य कलाकृती रामभक्तीवर अधिष्ठित असल्याने या ग्रंथातील विचार भाव त्रिकालबद्धीत विश्वव्यापक झाले. सर्वसामान्यांना भक्तिरसात निमग्न करण्याचे सामर्थ्य असलेल्या प्रासादिक ग्रंथात 7 कांड, एकूण 296 अध्याय, सुमारे 60,000 ओव्या. ग्रंथाच्या युद्धकांडातील 44व्या
अध्यायापर्यंतचा भाग स्वतः श्री एकनाथ महाराजांनी लिहिला असून नाथांच्या निर्वाणानंतर त्या पुढील अखेरपर्यंतचा कथाभाग गावोबाने लिहिला. गावोबा हा नाथांचा अंतरंग शिष्य. तो बालपणापासून नाथांच्या सहवासात होता. त्याने आपले संपूर्ण जीवन हरिभक्तीमध्ये नाथसेवेत समर्पित केले. नाथांनी गावोबाला भावार्थ रामायण हा ग्रंथ पूर्ण करण्यासाठी त्याच्या मस्तकी वरदहस्त ठेवून कृपाशीर्वाद देऊन आदेश दिला होता. गुरु आज्ञा शिरसावंद्य मानून प्रभूचरणी कृपेचे वरदान मागून गावोबाने युद्धकांडातील 45व्या अध्यायापासून उत्तरकांडापर्यंतचे संपूर्ण भावार्थ रामायण लिहिले. गावोबा कडून भावार्थ रामायणाचे लेखन, गुरुसेवा, गुरुकृपेच्या बळावर इतके सुंदर भावपूर्ण झाले की नाथांची रचना नाही असे कोणी म्हणू शकणार नाही. बालपणी अनाथ असलेल्या गावोबाला संत एकनाथांनी सनाथ केले. नाथांचा सहवास, नित्य श्रवण, मनन, चिंतन, भक्ती, गुरुभक्तीचा, गुरुसेवेचा ध्यास यामुळे गावोबा सत्व झाला पावला. प्रथम अनाथ, नंतर सनाथ, नंतर ग्रंथरचना करण्यास समर्थ झाला. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या अमोघ चरित्रलेखनाचे महत् कार्य पूर्णत्वास नेऊ शकला. भावार्थ रामायणाची भाषा अत्यंत सुलभ, प्रसादपूर्व, शब्द रत्नांच्या भांडाऱ्यातील सर्वोत्कृष्ट सार्थक शब्दांची गुंफण ओवी ओवीतून भावविचारांच्या विश्वाला प्रभूचरणी समर्पित करते. नाथांची गावोबाचे समर्थ कवित्व शक्ती पदोपदी जाणवते. माननीय भावनांचे, विचारांचे, विकारांचे, कल्पनांचे भावरम्य वर्णन त्यांच्या असामान्य प्रतिमेची साक्ष देते. विविध प्रसंगातून साकार होणारे हर्ष, शोक, आनंद, आश्चर्य, करुणा, वीर, व्यक्ती, स्वभावोचित भावरस यथास्थानी उत्तम रीतीने प्रगट झाले. श्रीराम, सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, दशरथ, कौसल्या, कैकेयी, सुमित्रा, मंत्रा, हनुमान, सुग्रीव, रावण, बिभीषण आदी व्यक्तिरेखा नाथांनी आपल्या दैवी प्रतिभेने सजीव केल्या. प्रस्तुत ग्रंथातील कौशल्याचे डोहाळे, राम जन्म, मंत्रा, कैकेयी संवाद, राम भरत भेट, पंचवटी प्रसंग, सीता हनुमान भेट इत्यादी अनेक प्रसंग खूपच मनोज्ञ. भक्तांचे अधिदैवत राजा रामचंद्र व्यक्तिमत्व भूयामन, आदर्श पुत्र, आदर्श राजा, आदर्श बंधू, आदर्श शिष्य, आदर्श मित्र, आदर्श योद्धा, सर्व दृष्टीने राम आदर्श पुरुषोत्तम. त्यांच्या प्रत्येक उक्ती कृतीमध्ये आदर्श दडलेला. श्रीराम रामाय नमः भारतीयांचा आदर्श प्राण, आदर्श जीवनाचा प्रेरणास्त्रोत. रामायणावर हजारो वर्षात असंख्य कलाकृती निर्माण, त्यामध्ये श्री संत एकनाथ कृत भावार्थ रामायणाचे स्थान अनन्यसाधारण. असो भावार्थ रामायण या ग्रंथाचे संपादन करण्याचे भाग्य लाभले. ही कृपा गुरुकृपाच. अतस्तीव आराध्य दैवत प्रभू श्री रामचंद्र सद्गुरुचरणी शतशतशा प्रणाम. नमिला शामिलास्य प्रद शांती जलाधिकनाथ तुभावे, शोभावे जाचे येश चित्ती त्या देववृंद लोभावे. निष्कलंक चारित्र्य मूर्तिमंत विविध वेग हृदयी औदर्य दिव्य ज्ञान दृष्टी अनन्य भक्ती निष्ठा सत्यवेशी वृत्ती भूतमात्रा विषय अत्यांतिक कळकळा. प्रपंच परमार्थ एक रूप करू शकणारी भावना साधना लोकसंग्रह करुत्ती अधर्माच्या निखंदनाची ओढ प्रेरणादायी प्रासादक भावपूर्ण वाणी दुर्लभ गुण समुच्चयाने नाथ वंदनीय प्रातस्मरणीय झाले. त्यांच्या दिव्य प्रतिभेने महाराष्ट्राच्या थोर संतांच्या साहित्य संपदेमध्ये अत्यंत मोलाचे भर घालून ती साहित्य संपदा समृद्ध केली. भागवत धर्माची ध्वजा अविरतपणे फडकावीत ठेवली. देवभक्ती स्वधर्मनिष्ठा जागृत ठेवली. त्यांच्या दिव्य कृतिशील भावपूर्ण विचारांच्या परिशीलनाने आचरणाने मानवी जीवनात सुखानंदाची प्राप्ती होते. नरदेह परमपावन अति दुर्लभ, त्याचा विनियोग विषय सुखार्थ न करता परमार्थ साधनेसाठी केला पाहिजे. भागवत धर्माची कास धरली पाहिजे. भागवत धर्मात स्वधर्म स्वकर्म यांचे ऐक्य साधले पाहिजे. म्हणून संत या आश्रम धर्माचे पालन करता ते कर्म करता कर्मठ नसतात, कर्मातीत होतात. संपूर्ण मानव जातीच्या उद्धाराची त्यांचे मनी तळमळ असते. मानव जातीत भक्ती ज्ञानमार्ग सन्मुख होय, त्यांना आत्मकल्याणाचा मार्ग सापडावा. प्रपंचात राहून संसार करीत असतानाच जीवनाचे जैवाने परमात्म सुख भोगावे. मानवाच्या चित्तवृत्ती संतत्वाची वृत्ती बनावी. मानव जीवन कृतार्थ व्हावे, अवघे सुखरूप व्हावे, यासाठी संतांची ग्रंथरचना केली. म्हणूनच संत साहित्याचा सहवास
संतांच्या बोधामृताचे पान स्वधर्माचरण करीत प्रत्येकाने जीवनी धन्य व्हावे हीच प्रभू चरणी प्रार्थना. या ठिकाणी आपला श्री संत एकनाथ महाराज चरित्र समाप्त झाले. पुंडलिक वरदारी विठ्ठल एकनाथ महाराज की जय. उद्यापासून आपण दुसरे संत कथासार अभिवाचनातनं श्रवण करूया.